नाजरीन, महाराष्ट्र में सियासी तूफान मचा है, जिसके बीच महाराष्ट्र में उद्धव ठाकरे की सरकार को लेकर तजज्जुब लगातार बरकरार है। तेजी से बदलते हालात के दरमियान रियासत के वज़ीर आला उद्धव ठाकरे ने खिताब किया। उद्धव ठाकरे ने अपने खिताब में वाज़ेह किया कि शिवसेना और हिंदुत्व में कोई फ़र्क नहीं है। हमने बाला साहब के असूलों को नहीं छोड़ा है। उन्होंने कहा कि शिवसेना हिंदुत्व के बगैर नहीं हो सकती। बाला साहब की शिवसेना और आज की शिवसेना में क्या फ़र्क है? मुश्किल हालात में हमने 2019 का इलेक्शन लड़ा था। मैंने अपनी पूरी जिम्मेदारी निभाई। हिंदुत्व के बारे में असेंबली में बात की थी। हम तो बाला साहब के नज़रिए को आगे ले जा रहे हैं। ये बाला साहब वाली ही शिवसेना है। उद्धव ठाकरे ने मजीद कहा कि अगर इन्हें वज़ीर आला बनना था तो मेरे सामने कहते कि मुझे वज़ीर आला बनना है, इसलिए सूरत जाने की क्या ज़रूरत है। मेरे सामने कहते तो इस्तीफ़ा दे देता। शिवसेना ने गद्दारी ठीक नहीं है। जो मेंबर असेंबली चाहते हैं कि मैं इस्तीफ़ा दे दूं, वो आएँ और मुझसे कहें, मैं इस्तीफ़ा दे दूंगा। अगर आप चाहते हैं कि मैं वज़ीर आला ना रहूं तो ठीक है। मेंबरान असेंबली मुझसे कहेंगे तो मैं इस्तीफ़ा दे दूंगा। वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे, चला मला सांगा, मी हेही पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे, पण हे सांगणारा विरोधक नाही. नाहीतर असे फडतूस लोक खूप आहेत. त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या त्या काय ते ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाहीये. मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे. आणि शिवसैनिक सुद्धा या भानगडीत पडणार नाहीये, कारण तो फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. म्हणून त्यांनी सांगावं, मी दोन्ही पद सोडायला तयार आहे, पण मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल, मला आनंदाने मान्य आहे. आनंदाने मान्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी असला तरी चालेल, पण शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी चालेल, चला तेही मला मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. हे इकडून तिकडून नाही, आमचं तुमच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. पण तसं नसेल तर जोपर्यंत मी खुर्ची अडून ठेवले तोपर्यंत काय होणार? काहीच होणार नाही. म्हणून एकदा ठरवूया, तुम्ही या किंवा तिकडनं फोन करा आणि सांगा की तुमचं आम्ही फेसबुकला